नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पाहूया आपल्या परिसरातील काही ठळक घडामोडी. अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी शिवभक्त मंडळ व अजय भाऊ मित्र मंडळाच्या वतीने शहरात भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते. ही कावड यात्रा शहराच्या प्रमुख मार्गावरून होत महादेव मंदिर संभाजी चौक येथील महादेवाच्या मूर्तीला अभिषेक करून समारोप करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी हा रस्ता उखडला आहे. खड्ड्यामुळे अपघातात वाढ होत आहे. जहाँ पे सड़कों पे नालियाँ बह रही है और कीचड़ हुआ है और यहाँ से स्टूडेंट जो जाते हैं, लड़कियां जाती है गावातील मुख्य रस्ता असल्यामुळे शाळा, दवाखाने तसेच मस्जिद सुद्धा याच रस्त्यावर असल्यामुळे नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येकडून शासनाने व प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जनतेच्या वतीने करण्यात येत आहे. इम्रान शाह, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अकोट. मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील मराठा समाज मुंबईत ऑगस्ट क्रांतीदिनी कोटींच्या संख्येत एकवटणार आहे. त्यासाठी राज्यभरात बैठका नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर परभणीत महात्मा फुले विद्यालयाच्या अण्णासाहेब गव्हाणे सभागृहात जिल्हास्तरीय नियोजन बैठक पार पडली. या वर्षीच्या वेगवेगळ्या मोर्चांमध्ये वेगवेगळ्या गावी परभणीच्या महिलांनी आपलं प्रातिनिधिक स्वरूप देऊन एक मोठा स्वरूप त्या मोर्चाला दिलं होतं. त्यामुळे मी सर्वांना एवढीच एक विनंती करू इच्छिते की या मोर्चात जास्त या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रवींद्र देशमुख, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, परभणी. लातूर मुंबई एक्सप्रेस रेल्वेच्या मागणीसाठी आज लातूरमध्ये शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आले होते. लातूर मुंबई एक्सप्रेस ही रेल्वे गाडी बिदर पर्यंत वाढविण्यात आली आहे. या विस्तारीकरणाला लातूरकरांचा विरोध आहे. रेल्वेचं आंदोलन पुन्हा एकदा लातूरमध्ये सुरू झालं आहे. रेल्वे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज विद्यार्थी संघटनांनी शाळा कॉलेज बंद पाडले. लातूर मुंबई एक्सप्रेसचं विस्तारीकरण रद्द करावं, पूर्वत लातूर मुंबई रेल्वे चालू करावी यासाठी आज सकाळपासून शैक्षणिक बंदचं आवाहन करत असताना 100% प्रतिसाद लातूर शहरातील शाळा महाविद्यालयाने दिलेला आहे. आणि शैक्षणिक बंदच्या माध्यमातून लातूरच्या खासदारांना, पालकमंत्र्यांना लातूरकरांच्या भावना तीव्र आहेत आणि पूर्वत लातूर मुंबई एक्सप्रेस पूर्वत चालू करावी या मागणीसाठीचं हे आंदोलन करण्यात आलं होतं. शाळा कॉलेज बंद करीत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले. बसवेश्वर डावळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, लातूर. लातूर शहरातील शाहू चौक परिसरात लेबर कॉलनी, पोलीस वसाहत या ठिकाणी नळाच्या पाण्यात शेपटी अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. लातूर मनपा प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. याकडे आता मनपा लक्ष देऊन शुद्ध पाणी पुरवठा करेल का असा प्रश्न लातूरकर विचारत आहे. बसवेश्वर डावडे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, लातूर. अधिक बातम्या माहितीकरिता सबस्क्राईब करा कृषी प्रधान टीव्हीचे YouTube चॅनल. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.